माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपची साथ मंगळवारी सोडली। त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी काही बैठक झाली ती निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूरमधील भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील भाजपाची साथ सोडून तुतारी फुंकणार असल्याचं सांगितलं जात आहे। मागच्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकतील अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। 2019 साली हर्षवर्धन पाटील यांना आघाडीतून तिकीट मिळालेलं नव्हतं म्हणून त्यांनी महायुतीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता महायुतीकडून 2024 मध्ये त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता फार कमी असल्यामुळे ते आता भाजपाची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे। त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी काही चर्चा झाली ती निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे ते भाजपची साथ सोडतील असं बोललं जात आहे। सध्या तरी इंदापूर मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतकंच नाही तर लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांना इंदापूर मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालेलं होतं। सुनेत्रा पवार यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्यानं पराभव केलेला होता। इंदापूर मतदारसंघातून त्यांना चांगली साथ मिळालेली होती आणि त्यामुळेच याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ शकते आणि त्यामुळेच कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांना ही निवडणूक लढवायची आहे, ते इच्छुक आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत इंदापूर मतदारसंघातून आणि त्यामुळे महायुतीमध्ये जो काही फॉर्म्युला जागा वाटपाचा ठरलेला आहे त्यानुसार ही जागा अजित पवार यांना सुटणार असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार यांचे दत्तात्रय भरणे यांना पुन्हा एकदा आमदारकीचं तिकीट दिलं जाणार आहे अशा प्रकारची घोषणा खुद्द अजित पवार यांनी केलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी ही जागा जी आहे जी ही जागा लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील उत्सुक आहेत, आग्रही आहेत, त्यांना ही जागा लढवायची आहे आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी ही जागा कुठेतरी अडचणीची ठरलेली आहे। या संदर्भात जेव्हा भाजपाच्या नेत्यांशी बोलणं झालं तेव्हा भाजपाच्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की इंदापूर मतदारसंघ ही जागा जी आहे ती थोडी अडचणीची ठरलेली आहे। महायुतीमध्ये काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात आणि त्यामुळेच या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची ही थोडी अडचणीची जागा ठरलेली आहे। परंतु हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडणार का असं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की चर्चेशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही। परंतु आता चर्चा झालेली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा निष्फळ ठरल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेतील असं म्हटलं जात आहे। आता दत्तात्रय भरणे तिथे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये अजित पवार यांनाच ही जागा सुटेल असं बोललं जात आहे। सध्या तरी हर्षवर्धन पाटील कधी हातात तुतारी घेतील याची जी फिक्स तारीख आहे ती समोर आलेली नाहीये, परंतु काँग्रेस किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशा प्रकारचे त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आपली उमेदवारी घ्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। परंतु शरद पवार यांच्या गटामध्ये जर का हर्षवर्धन पाटील गेले तर इंदापूर मतदारसंघामधले म्हणजे इंदापूर मधले जे काही शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आयात केलेल्या कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिलं जाऊ नये, जे तिथले स्थायिक उमेदवार आहेत त्यांचा विचार केला जावा आणि इंदापूर मतदारसंघामधून शरद पवार यांच्या गटातून त्यांच्या मतदारसंघात लढवण्यासाठी 6 जण इच्छुक आहेत ही निवडणूक लढवण्यासाठी। त्यामुळे शरद पवार हे नव्याने आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना तिकीट देणार की त्यांच्याकडे जे काही 6 उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना संधी देणार हे पाहावं लागणार आहे। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।